तुम्हाला काय वाटत असेल की माझी मम्मा मला शोना मोना असं प्रेमाने करत असेल? चला तर मग ऐका. बावळट, बिंडोक, मूर्ख, मंद, वेडी, नॉलेजक. सध्या मालिका विश्वात मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांपेक्षा बालकलाकारांची जास्त चलती आहे. मराठी मालिका विश्वात मायरा वायकुळ, साईशा भोईर हे मराठी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार. हे बालकलाकार मालिकांमध्ये एंट्री करण्याआधीपासूनच सोशल मीडिया स्टार आहेत. आज बालदिनानिमित्त जाणून घेऊयात मराठी मालिकांमधील म्हणजे छोट्या पडदा गाजवणाऱ्या या बालकलाकारांविषयी. आणि हे बालकलाकार मालिकेत काम करण्याचे किती मानधन घेतात हेही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे बालकलाकार मायरा वायकुळ ही घराघरात लोकप्रिय झाली. आपल्या निरागस अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. मायरा माझी तुझी रेशीमगाठ मध्ये काम करण्यासाठी प्रत्येक दिवसाचं 10 ते 12 हजार मानधन घेत असल्याचा अंदाज आहे. बालकलाकार साईशा भोईर ही देखील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार. आधी रंग माझा वेगळा मालिकेतून कार्तिकीची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली, तर आता नवाकडे नवराज्य या मालिकेत चिंगी म्हणून ती प्रेक्षकांची मनं जिंकते. साईशा सध्या चिंगीची भूमिका साकारण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये प्रत्येक दिवसाचं मानधन घेत असल्याचा अंदाज आहे. तुझेच मी गीत गात आहे मधून पिहू म्हणजेच बालकलाकार अवनी जोशी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकले. अभिनयासोबतच तिने मी होणार सुपरस्टार या शोचं सूत्रसंचालन देखील केले. अवनी तुझेच मी गीत गात आहे मध्ये काम करण्यासाठी प्रत्येक दिवसाचे 7 ते 8 हजार रुपये मानधन घेत असल्याचा अंदाज आहे. तुझेच मी गीत गात आहे मधील दुसरी बालकलाकार स्वराज म्हणजेच अवनी ताईवडे हिने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवलाय. अवनी मालिकेत काम करण्याचे प्रत्येक दिवसाचे 8 ते 10 हजार मानधन घेत असल्याचा अंदाज लावला जातोय. सुंदर मनामध्ये भरली मालिकेतील अभ्या आणि लतिकाची मुलगी आदिरा औंधकर हिचं खरं नाव सुद्धा आदिराच आहे. तीही मायरा आणि साईशा प्रमाणे सोशल मीडिया स्टार आहे. तिचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आदिरा सुंदर मनामध्ये भरली मध्ये काम करायचे 5 ते 7 हजार रुपये प्रत्येक दिवसाचे घेत असल्याचा अंदाज लावला जातोय. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप गौरीच्या लाडक्या लेकीची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका साकारणारी बालकलाकार म्हणजे साईशा साळवी. साईशा मालिकेत काम करण्याचे प्रत्येक दिवसाचे 5 ते 7 हजार रुपये घेत असल्याचा अंदाज लावला जातोय. तर मग तुम्हाला वरीलपैकी कोणते बालकलाकार आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.